ही आहे आमच्या गावाकडील घरातली सकाळ, ज्यामध्ये हा माझ्या चुलत सासू आणि चुलत सासरे इथे बसलेले आहेत. चुलत सासू आबाई आहेत त्या म्हशीच्या दुधाची धार काढत आहेत. शनाया आणि तिचे पप्पा इथे असलेल्या शेळ्यांबरोबर खेळत होते. दारात उभे असलेले हे माझे आजी सासरे आहेत आणि ह्या आजी सासूबाई आहेत. समोरून येऊन थोडीशी मस्करी करून दाखवत आहेत ते माझे चुलत दीर आहेत, बारके दीर. शनाया आणि तिच्या पप्पा तर रेडी झाले होते आंघोळ वगैरे करून सगळं आवरून, आणि शनाया आता खेळायला लागली होती. सकाळचं लवकर उठल्यामुळे तिथे लवकरच शनाया आंघोळ करून आवरत होती. ही पिकअप आहे दारात बघा, जे आम्ही यात्रेसाठी जाणार आहोत ना त्यासाठी केली होती. आता आम्ही तयार झालेलो आहोत आणि ह्या पिकअपमध्ये ते यात्रेला घेऊन जाण्यासाठी लागणारं जे काही साहित्य होतं ते माझे चुलत सासूबाई आणि मिस्टरांनी तिथे ठेवलं. त्यानंतर ना आम्ही शनायाला घेऊन जात होतो तर तिचं म्हणणं होतं की नाही पप्पा ट्रॅक्टरमध्येच जायचं आहे. तिला ट्रॅक्टरची एवढी ओढ लागली होती की ती ट्रॅक्टर सोडायलाच मागत नव्हती. तिला आम्ही खूप समजवत होतो की नाही बाळा यातून नाही जायचं आहे, आपल्याला बाईकवरती जाऊयात, पण तिला ट्रॅक्टरच हवा होता. मग बराच वेळ तिच्याबरोबरच खेळण्यात अर्धा वेळ आमचा गेला. तोपर्यंत घरातले सगळे बाकीच्या गोष्टी आम्ही आवरून घेत होतो, जसे की माझे सासू सासरे आहेत ते. त्यानंतर ह्या ज्या काही आम्ही यात्रेला घेऊन जाणार होतो सुवासनी, त्या पिकअपमध्ये बसल्या आणि माझे आजी सासूबाई आणि सासरे दोघेही टू व्हीलरवरती पुढे गेले. त्यांच्या मागोमाग मग आम्हीही गेलो. माळरान होतं पूर्णपणे आणि खूप कडक ऊन होतं. ही देवी जी आहे ही डोंगराच्या भरपूर अशा डोंगरात आहे, पायवाटेनेच आणि अशा कच्च्या रस्त्यानेच जावं लागलं आम्हाला. तिथे गेल्यानंतर बघितलं तर भरपूर गर्दी होती. आमचं पिकअप थांबवलेलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा तर ज्या गोडाच्या सुवासनी होत्या म्हणजेच पुरणपोळीच्या, त्यांना जेवण घालून घेतलं आणि बोकडाचं सुद्धा जेवण होतं, म्हणजे बोकडाचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा होता. तर त्याच्या आधी गोडाच्या सुवासनी दाखवून झाल्या. ही ते आम्ही नंतरनं ते शिजवायला ठेवलं होतं. बोकड वगैरे त्यांनी कट करून आणल्यानंतर इथे त्याची तयारी चालू झाली होती. आणि बाकीच्या ज्या सासू होत्या त्यांनी काय केलं होतं की भाकरी करायला घेतली होती चुलीवरती. आता मला तुम्ही म्हणाल की तू काहीच काम केलं नाही का, तर हो, घरी ज्यावेळेस पुरणपोळी बनवायची होती ना, घरून पुरणपोळी आणलेली, तर ती मी बनवली होती गॅसवरती. चुलीवरती मला काय एवढं जमत नाही स्वयंपाकाचं, त्यामुळे मी आधीच बोलले होते. आणि मग इथे आल्यावरती चुलीवरती भाकरी गरम गरम यांनी सगळ्यांनी केल्या. त्यानंतर आम्ही मंदिराजवळ गेलो. शनाया आणि तिचे पप्पा आधीच जाऊन बसले होते. ही भरपूर अशी गर्दी होती, कारण आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस होता ना, त्यामुळे यात्रेची तिथे भरपूर गर्दी झाली होती. आणि ह्याचे काही लोक तिथे नृत्य करत होते देवीच्या समोर, त्या मंदिरासमोर. आणि शनाया ते बघून खूप एन्जॉय करत होती. तिला छान वाटत होतं, नाचत होती, हसत होती आणि तिचा मूड खूपच छान झाला होता गावी येऊन. एवढी ती शहरामध्ये खुश नसते एवढी छान ती गावामध्ये रुळली होती. त्यानंतर आम्ही तो बोकडाचा नैवेद्य घेतला. माझे सासू सासरे, आजी सासूबाई, शनायाचे पप्पा, मी आणि शनाया आम्ही गेलो, देवाला नैवेद्य दाखवला. त्यानंतर त्या सुवासनी बसल्या. सगळं झाल्यानंतर बाकी आले होते ते लोकही बसले. घरी आल्यानंतर शनाया तिचे पंजोबा आणि पंजी आहे त्यांच्याबरोबर खेळत होती आणि त्याचबरोबर तिथे बांधलेले जे बोकड होते त्यांच्याबरोबर ती खेळत होती. चेहऱ्यावरचं हास्य तर बघा आणि एन्जॉय कशी करते ते बघूनच घ्या, किती छान तिचं चाललेलं आहे. तुला नाही नाही बाळा, हाणायचं. ए सोनू, नो नो नो, लागल त्याला. नो, नाही खात ते नाही खात, नाही खात.